Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn news analysis. And this news analysis lesson is 3.3 from your My English Book 7. Actually, we have studied till the 3.2 all the lessons and their workshops. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आजपर्यंत आपण 3.2 पर्यंतचे सगळे लेसन सांगितले. आता तुम्ही म्हणत असाल टीचर प्रत्येक वेळी तुम्ही हेच सांगता. याचं कारण आहे जे कोणी नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, म्हणजे त्यांना सगळे व्हिडिओ आणि प्लेलिस्ट त्यांच्या मोबाईलवर भेटतील. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. आपण आज न्यूज ॲनालिसिसचं वर्कशॉप म्हणजे वॉर्मिंग अप तर नक्की पाहिले, पण आता वर्कशॉपला सुरुवात करूयात. तर हा जो वर्कशॉपचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय काम सांगितलं आहे की तुम्ही न्यूज ॲनालिसिस करा. या न्यूज ॲनालिसिसमध्ये काही क्वेश्चन्स असणार आहेत आणि ते क्वेश्चन आपण सोडवायचे, म्हणजे आपल्याला ती न्यूज ॲनालिसिस करणं, त्याचा अभ्यास करणं समजायला सोपं होईल. ॲक्च्युली खरं तर माझं सांगायचं चुकलं, न्यूज ॲनालिसिसचा वर्कशॉप नाही हा. त्यांनी ॲक्टिव्हिटी दिली की ABCD अशा 4 न्यूज आहे आणि त्याचे आपल्याला क्वेश्चन आन्सर सोडवायचे आहेत. पण आता हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, त्याच्यामुळे मी काय करते की न्यूज ॲनालिसिसचा A आणि B ज्या 2 न्यूज आहेत त्याचे आपण क्वेश्चन आन्सर आधी आत्ता सोडूयात आणि मग मी तुम्हाला दुसरे C आणि Dचे क्वेश्चन आन्सर देईल, चालेल? सो पार्ट 1 करेल त्याला आणि पार्ट 2 करेल. मग त्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या किंवा त्याची लिंक शेअर करते, मग त्याप्रमाणे तुम्ही शोधा. चला सुरू करूयात आपण न्यूज ॲनालिसिसचा A न्यूज. ही न्यूज नेमकी काय बघूयात. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे काय की तुम्ही पायात शूज घालून चालणार, म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये आलेलं चालणार नाही. तुमच्यापैकी काही लोकांना ज्यांना बिलकुलच परीक्षेचा अनुभव नाही अशा प्रकारचे पायात शूजचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा जे हुशार आहेत किंवा ज्यांना कळलं असेल अरे शूज घालून काय पर्पज असतो त्यांना बरोबर कळलं असणार आहे. आपण बघूया त्याचं नेमकं काय आहे भानगड. तर बेंगलुरू, आता बेंगलुरू म्हणजे याचा अर्थ असतो की तिथलं जे शहर आहे त्याचं नाव आहे बेंगलुरू. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे ही. बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. म्हणजे ही जी शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी काय केलं आहे, बेंगलुरूला आहे ती, त्यांनी अनाऊन्स केलं की जे कॅन्डिडेट येतात एक्झामला त्यांनी यावेळेस काय केलं पाहिजे. डूज म्हणजे काय केलं पाहिजे, डोंट म्हणजे काही करायचं नाही. ओके. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल. आणि कॅन्डिडेट्सला एक्झामिनेशन हॉलला यायला परवानगी नाही. कशी त्यांनी सांगितले, विअरिंग क्लोज शूज, बंद पायातले बूट म्हणजे पॅकबंद बूट असतात जे सॉक्स वगैरे असतात ते अलाउड नाही. नंतर बूट्स नुसते घातलेले पण अलाउड नाही, इवन सॉक्स पण चालणार नाहीत. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्ल्यूड, आता काय काय नाही चालणार, मोबाईल फोन नाही चालणार, मायक्रोफोन्स असतात कानात घातलेलं ते नाही चालणार, इयर प्लग्स असतात फक्त कानात ठेवायचे असते ते नाही चालणार, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर पण नाही चालणार, अँड इवन पेन पण नाही चालणार. म्हणजे इतकं कडक आहे. द पेन्स विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इनव्हिजिलेटर्स. म्हणजे जे परीक्षा घेतात, इन्व्हिजिलेटर्स म्हणजे काय, जे परीक्षक आहे, सुपरवायझर आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला पेन मिळतील. तुम्ही पेनसुद्धा आणायचा नाही. याची कारणं तुम्हाला कळलीच असणार आहे, कारण त्यांना कॉपी करू द्यायची नाही आहे, हो की नाही. मग आता याच्यावर प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर. ओके, याचे अर्थ सांगायचे. दुसरं आहे, हु इज कंडक्टिंग द टेस्ट कोणी घेते याचा अर्थ. क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 आणि वाय इज दिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर. जरी आपल्याला ग्रुपमध्ये हे क्वेश्चन आन्सर सोडवायला सांगितले असेल तरी इंडिव्हिज्युअली आपल्याला ते क्वेश्चन सोडवायचेच आहेत. तर चला सुरू करूया. ते प्रश्नाची उत्तर बघूयात. इशूड, टू प्रिंट ऑर सप्लाय समथिंग. इशूडचा अर्थ काय आहे, टू प्रिंट ऑर सप्लाय समथिंग. इंग्लिशमध्ये अर्थ पाहिजे आपल्याला, पेपरला इंग्लिशमध्ये लिहायचा असतो बरं का बाळांनो, त्याच्यामुळे त्याचा अर्थ इंग्लिशमध्येच पाठ करा. इशूड म्हणजे टू प्रिंट ऑर सप्लाय समथिंग, म्हणजे एखाद्याला देणं, पुस्तक इश्यू करणं, लायब्ररीत असतं ना ते इशूड. कॅन्डिडेट्स म्हणजे कोण, अ पर्सन हु इज टेकिंग ॲन एक्झाम, जो परीक्षा देतो तो कॅन्डिडेट.
इनव्हिजिलेटर म्हणजे सुपरवाइज स्टुडंट इन एक्झामिनेशन, परीक्षेला पर्यवेक्षक असतात ना आपले सुपरवायझर ते. हु इज कंडक्टिंग द टेस्ट? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. नंतर तुम्ही त्याच्या पुढे बेंगलुरू लिहिलं तरी चालणार आहे. बेंगलुरू माझ्याकडनं राहिलं कारण त्यांनी तसं दिलं आहे म्हणून. कंडक्टिंग द टेस्ट. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघूयात आपला काय आहे. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स 4 or 5. पण आपल्याला तर डोकं लावायचं एकट्याला. वाय इज क्लोज्ड फुटवेअर शूज सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. उत्तर काय येणार त्याचं? स्टुडंट्स मे कॅरी कॉपी विथ देमसेल्व्स इन द शूज ऑर सॉक्स. त्यांनी विचारले का बंद बूट चालत नाही एक्झामिनेशनला. त्याचं उत्तर लिहितोय कारण विद्यार्थी काय करू शकतात? कॉपी आणू शकतात शूजमध्ये सॉक्समध्ये. सो अवॉइडिंग दिस क्लोज फुटवेअर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. हे मी माझं उत्तर लिहिलं आहे. तुम्ही डिस्कस करून वेगळं लिहू शकता. सेकंड क्वेश्चन आहे. वाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. कारण इलेक्ट्रॉनिक गॅजेटला का अलाउड करत नाही? कारण स्टुडंट्स मे यूज कॅन यूज. मे यूज आणि कॅन यूज का म्हटले सांगते. मे म्हणजे कदाचित, कॅन म्हणजे पण कदाचित. त्याच्यामुळे आपण काही खात्रीने म्हणू शकत नाही ना, पण कॉपी करू शकतात ना, म्हणून त्यासाठी आपण त्याचं उत्तर लिहिलं आहे बरं का. लक्ष घ्या की स्टुडंट मे यूज दीज इलेक्ट्रॉनिक गॅजेट फॉर कॉपी किंवा स्टुडंट मे कॅन यूज दीज इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फॉर कॉपी. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, पाठ करून उत्तर लिहिता येत नाही बाळांनो. व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. आपण काय काय करू शकतो कॉपी टाळण्यासाठी? बघा, स्विच अप सिटिंग ऑन द टेस्ट डे. काही लोक बाकड्यांचा नंबर आधी बघतात, त्याच्यावर उत्तर लिहितात, त्यामुळे बाकडे चेंज करू शकतो, जागा चेंज करू शकतो. चेक द सेटिंग ऑन डिजिटल स्टडी टूल्स. सेटिंग डिजिटल टूल्सची असते ना स्टडीची, ती चेक करू शकतो. टीच डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी, की आपण विद्यार्थी म्हणून आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती शिकवणं. आणि टॉक अबाउट ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणाबद्दल, स्वतःच्या कर्तव्यांबद्दल, आपण एकत्रितपणे गोष्टी करण्याबद्दल आपण मुलांच्या मनात जागृती तयार करू शकतो, निर्माण करू शकतो. सो ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वाय इज दिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर. का दिली न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर फॉर स्टुडंट्स असं मी उत्तर लिहिलं आहे. पण तुम्हाला सांगितलं 2 मार्काचं मोठं उत्तर लिहा, तर तुम्ही कन्सल्ट करा तुमच्या शिक्षकांसोबत की अवेअरनेस फॉर स्टुडंट्स अवेअरनेस असेल किंवा पब्लिसिटी असेल किंवा पब्लिश करणं असेल, काही जे हे उत्तर चेक करून घ्या टीचरकडनं तुमच्या. ओके. सो नेक्स्ट आहे बी न्यूज. बी न्यूज काय आहे बघा. तर ही बी जी न्यूज आहे ती आहे रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. आपल्याकडे सुशांत सिंग राजपूतचं मध्ये आलं होतं, आपण किती सगळे बघत होतो काय झालं सुशांतचं, काय झालं सुशांतचं. तसेच एक रितिका नावाची ॲक्ट्रेस आहे आणि तिच्याबद्दल काय होतं आहे नेमकं त्याची न्यूज आहे की टेक्स अ ब्रेक, म्हणजे तिने ब्रेक घेतला आहे ॲक्टिंगपासून. सगळ्यांना काय झालं हे असं होतं तसंच न्यूज आहे. मुंबई सप्टेंबर 9 याचा अर्थ 9 सप्टेंबरची बातमी आहे, मुंबईमधली बातमी आहे, हे समजून घ्यायचं. फेमस ॲक्ट्रेस रितिका हू इज बिलीव्ड नाही म्हणायचं नाही बरं का, बिलीव्ड म्हणायचं. वाचायला पण शिकायचं आता माझ्यासोबत. बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन. म्हणजे तिने एक अशी बातमी दिली की आपल्या सगळ्यांचं असं हृदय तुटत चाललं आहे. इन ॲन इन्फॉर्मल चॅट. इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक बोलण्यामध्ये विथ जर्नलिस्ट, म्हणजे पत्रकारासोबत ती अनौपचारिक बोलत होती. असं सहज गप्पा मारतो ना आपण, ते अनौपचारिक बोलणं. शी रिव्हील्ड म्हणजे तिने उघड केलं काय. शी विल नॉट साईन एनी मोर फिल्म्स. ती आता पिक्चरच घेणार नाही. साईन करणं म्हणजे काय, पिक्चर घेणं, कॉन्ट्रॅक्ट साईन करणं. आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी. आणि एक काय मोठा बजेट म्हणजे पैशांचं असं खर्च असलेली मूवी करते अँट नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यामधली. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. तिने कोणतंच कारण द्यायला नकार दिला. हाऊ एव्हर द सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील. म्हणजे तिच्या जवळच्या लोकांनी सांगितलं दॅट नाऊ शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. कारण तिला तिचं राजकीय करिअर करायचं म्हणून तिने ह्या पिक्चरमधनं ब्रेक घेतला अशी बातमी आहे. खरं आपल्याला माहिती नाही. तर आपण आता ह्याचे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे न्यूजवरनं. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड, रिव्हील्ड आणि साईन फिल्म्स. ओके. आता याचा अर्थ समजून घ्या. मोस्ट हायली पेड म्हणजे पीपल हू अर्न अ लॉट ऑफ मनी. जे जास्त पैसे कमवतात त्यांना हायली पेड म्हणतात.
रिव्हील टू मेक समथिंग नोन दॅट वॉज सिक्रेट ऑर अननोन बिफोर. रिव्हील्ड म्हणजे एखादी अशी गोष्ट गुपित असतं ना, सिक्रेट, जे कोणाला माहीत नसतं ते उघडकीस येणं, त्याला रिव्हील्ड. साईन फिल्म्स म्हणजे साईन अ कॉन्ट्रॅक्ट, एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करतात, नुसती फिल्मला सही नाही करत. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. फिल्म इंडस्ट्रीसाठी काय वापरलं आहे पॅरेग्राफमध्ये, त्या बातमीमध्ये? बॉलिवूड म्हणजे फिल्म इंडस्ट्री. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी स्पेंड, कशावर तरी खूप पैसे खर्च करतात त्याला म्हणतात हायली पेड. इथं करा ना, कुठे गेला, हां, हायली पेड पण आहे आणि सोबतच इथे बिग बजेट, बिग बजेट या दोन येऊ शकतात. तुम्ही एकदा जस्ट कन्फर्म करा किंवा तुम्ही पण मला सजेस्ट करा यातला नेमका कोणता वर्ड आहे. सो दोन्ही शब्द हे खूप पैसे खर्च करण्यासाठी, कारण कोणाला तरी पैसे देतो तो हायली पेड, किंवा बिग बजेटमध्ये पण खूप पैसे खर्च होतात. गेस वाय अँट इज अ बिग बजेट मूवी. अँट ही बिग बजेट मूवी काय? मला हे कारण वाटते बघा, कारण ॲक्ट्रेस रितिका इज अ पार्ट ऑफ अँट मूवी, हो की नाही? ॲक्ट्रेस रितिका ही पार्ट आहे अँट मूवीची. शी इज हायली पेड ॲक्ट्रेस आणि ती खूप पैसे घेते, म्हणून अँट ही बिग बजेट मूवी आहे. कारण ती काही पैसे ती खूप घेते, त्याच्यामध्ये बजेटच मुळात त्या मूवीचं वाढते ना, तर ती बिग बजेट मूवी आहे. चौथा क्वेश्चन आहे, कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन फॉर रितिकाज डिसिजन. म्हणजे रितिकानं जो ब्रेक घेतला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का वेगळं कारण? मला असं वाटतं की रितिका वॉन्ट्स टू गिव्ह टाईम फॉर हर फॅमिली. तिला तिच्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. आणि रितिका वॉन्ट्स टू गिव्ह टाईम फॉर सोशल वर्क. तिला जर पॉलिटिकल करिअर करायचं, तिला सोशली लोकांना वेळ देणं गरजेचं आहे, त्यामुळे कदाचित तिने ब्रेक घेतला असेल. पाचवा प्रश्न आहे, व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज. तिची रिॲक्शन काय असेल न्यूजला? विल म्हटलं याचा अर्थ की तिची रिॲक्शन काय असू शकते. आता माझं उत्तर बघा, रितिका मस्ट बी फील गुड अबाउट दिस न्यूज. विथ द हेल्प ऑफ दिस न्यूज पीपल विल नो अबाउट हर करिअर. म्हणजे तिची पब्लिसिटी होते ना आपल्या, त्यामुळे लोकांना चांगलं वाटत असेल, हे असं आहे. शेवटी एनी न्यूज इज गुड न्यूज, कारण प्रत्येकाकडे कसं एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी असं म्हणतात इंग्लिशमध्ये, तसं त्या प्रकारे तिची पब्लिसिटी होती या मार्फत. सो आपण काय केलं आहे, ह्या दोन ज्या न्यूज आहेत त्या सोडवल्यात आत्ता. आता हे जे न्यूज सी आणि न्यूज डी आहे ती आपण नंतर सोडूयात. त्याचा दुसरा व्हिडिओ मी करून तुम्हाला पाठवते, म्हणजे तुम्हाला फार वेळ पण व्हिडिओ बघत बसावं लागणार नाही, आरामात हा व्हिडिओ लवकर संपतो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आणि तोपर्यंत छान अभ्यास करा. ओके, चलो बाय.